आज शेतकऱ्यांना देव पावला. आजपासून पीक विमा दुप्पट खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात. आता 35,000 रुपये हेक्टरप्रमाणे या बँक खात्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये निधी इथं आलेला आहे. आजपासून दुप्पट पीक विमा या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पीक विमा दुप्पट जमा होण्यास सुरुवात. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 35,000 रुपये इथं जमा होत आहे. आता राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, जे की दुप्पट इथं मिळत आहे. किती? 35,000 रुपये. जर तुम्हाला पीक विमा कमी आलेला असेल किंवा तुम्हाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये खरीप रब्बी दोन्ही पीक विमा भरलेले शेतकरी बांधवांना इथं अतिवृष्टी, दुष्काळ, सतत पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे, तर आता थेट शेतकरी बांधवांना दुप्पट भरपाई इथं मिळत आहे. आता यामध्ये सोयाबीनसाठी 18 ते 35,000 पर्यंत, कापसासाठी 12 ते 30,000, तुरीसाठी 10 ते 22,000, कांद्यासाठी 15 ते 28,000 रुपये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. मक्यासाठी 8 ते 20,000 रुपये, बाजरीसाठी 7 ते 15,000 रुपये, उडीद मुगासाठी 9 ते 18,000 रुपये. तर आता हे तुमची भरपाई तुमच्या पिकाचे नुकसान किती झालेले आहे, किती तुमचं क्षेत्र आहे, याचप्रमाणे खरीप रब्बी हंगाम, तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका किती आहे, कोणता आहे, याचप्रमाणे तुमच्या पिकाच्या अहवालानुसार आणि त्या रिपोर्टनुसार तुम्हाला पैसे इथं मिळत आहे. तर आता पीक विमा वाटप जे काही या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही लाभार्थ्यांची संख्या आहे 4,60,852 शेतकऱ्यांना 198.74 कोटी रुपये. सोलापूरमध्ये 2,20,365 शेतकरी बांधवांना 103 कोटी 65 लाख रुपये. सांगलीमध्ये 1,90,254 शेतकऱ्यांना 89 कोटी 38 लाख रुपये. कोल्हापूरमध्ये 1,30,214 शेतकऱ्यांना 61 कोटी 24 लाख रुपये. साताऱ्यामध्ये 1,10,245 शेतकऱ्यांना 51 कोटी 36 लाख रुपये. नाशिकमध्ये 2,74,874 शेतकऱ्यांना 128 कोटी 75 लाख रुपये. अहमदनगरमध्ये 2,60,541 शेतकऱ्यांना 120 कोटी 48 लाख रुपये. जळगावमध्ये 1,55,874 शेतकऱ्यांना 72 कोटी 36 लाख रुपये. धाराशिवमध्ये 3,80,254 शेतकऱ्यांना 176 कोटी 94 लाख रुपये. लातूरमध्ये 2,40,365 शेतकरी बांधवांना 109 कोटी 24 लाख रुपये. परभणीमध्ये 2,85,214 शेतकऱ्यांना 129 कोटी 54 लाख रुपये. नांदेडमध्ये 1,80,254 शेतकऱ्यांना 85 कोटी 47 लाख रुपये. हिंगोलीमध्ये 65,874 शेतकऱ्यांना 28 कोटी 94 लाख रुपये. यानंतर वाशिममध्ये 72,541 शेतकऱ्यांना 31 कोटी 36 लाख रुपये. अकोल्यामध्ये 1,10,255 शेतकरी बांधवांना 49 कोटी 36 लाख रुपये. तर बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. शेतकरी बांधवांनी लगेच खाते तपासा. यामध्ये 10 ते 35,000 पर्यंत पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता या बँक खात्यांमध्ये तर यामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, ग्रामीण बँक, याचप्रमाणे बँक ऑफ बडोदा, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँक, पोस्ट पेमेंट बँक. तर या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे तर येत आहे. यामध्ये ज्यांनी खरीप पीक विमा फॉर्म भरलेले जे की शेतकरी बांधव आहे, ज्यांनी खरीप रब्बी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, सोयाबीन, कापूस, तूर, तर अशा पिकांचा ज्यांनी पीक विमा काढलेला आहे, ज्यांचे पंचनामे अप्रूव्हल आहे, बँक खात्यादर शिलिंक आहे, ई पीक पाहणी, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर अशांना टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. आता जिल्ह्याच्या आराखड्यानुसार आता सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू, जे की निधीनुसार. आता यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की दुसऱ्या टप्प्यांमध्ये इथं पीक विम्याचे पैसे म्हणजे दुप्पट, म्हणजे दुसऱ्या टप्प्यांमध्ये इथं जमा होत आहे. 198 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, वाटप सुरू. यामध्ये अंदाजी रक्कम नाशिकमध्ये 128 कोटी, परभणीमध्ये 129 कोटी, धाराशिवमध्ये 176 कोटी, अहमदनगरमध्ये 120 कोटी, लातूरमध्ये 109 कोटी, सोलापूरमध्ये 103 कोटी, सांगलीमध्ये 89 कोटी, नांदेडमध्ये 85 कोटी, जळगावमध्ये 72 कोटी, कोल्हापूरमध्ये 61 कोटी, साताऱ्यामध्ये 51 कोटी, अकोल्यामध्ये 49 कोटी, वाशिममध्ये 31 कोटी, हिंगोलीमध्ये 28 कोटी, बुलढाण्यामध्ये 44 कोटी, अमरावतीमध्ये 58 कोटी, यानंतर यवतमाळमध्ये 97 कोटी, बीडमध्ये 115 कोटी, जालन्यामध्ये 83 कोटी, पुणेमध्ये 66 कोटी, धुळेमध्ये 39 कोटी, नंदुरबारमध्ये 26 कोटी, गडचिरोलीमध्ये 18 कोटी, चंद्रपूरमध्ये 41 कोटी, वर्ध्यामध्ये 37 कोटी,
नागपूरमध्ये 52 कोटी, भंडारामध्ये 21 कोटी, गोंदियामध्ये 19 कोटी, रायगडमध्ये 14 कोटी, रत्नागिरीमध्ये 19 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 9 कोटी, यानंतर पालघरमध्ये 16 कोटी, ठाणेमध्ये 13 कोटी, नवी मुंबईमध्ये 8 कोटी आणि इतर जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी ते होणार असं नाही. आता सोयाबीन, कापूस, तूर याचा जो काही पीक माहिती अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. ज्याने खरीप पीक विमा फॉर्म भरलेला आहे, रब्बी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, 50% जास्त नुकसान आहे, आता 75% जास्त नुकसान आहे, तर अशांना दुप्पट पीक विम्याचे जे काही आपण आराखडा इथं बघितलेला आहे त्यानुसार पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, सतत पावसामुळे शेतकरी बांधव ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, ज्यांनी सोयाबीन, कापूस, तूर अशा पिकांचा पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे आणि ज्यांचा पीक विम्याचा फॉर्म अर्ज अप्रूव्हल आहे, तर अशांच्या खात्यामध्ये पीक विमा दुप्पट जमा होत आहे, खरीप रब्बी दोन्ही बी. आता कोणाच्या खात्यामध्ये SBI बँक जे काही तुमचे जे काही बँकेचं पासबुक आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, अहमदनगर, तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. आता पेंडिंग जिल्ह्यांमध्ये काही जिल्हे अधिक पेंडिंग राहिलेले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये अधिक पीक विमा मिळालेला नाही, तर बरेच जिल्ह्यांमधील अधिक पंचनामे इथं बाकी राहिलेले आहेत. तर जसे की पंचनामे इथं पूर्ण होतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम येत्या 7 ते 15 दिवसांमध्ये जमा केली जाईल. आता तुम्ही जे काही बँक पासबुक पीक विमा फॉर्म भरताना दिलं होतं त्या बँक पासबुकमध्ये तुम्ही चेक करा की तुमचे पीक विम्याचे पैसे आले की नाही. तर अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुप्पट पीक विमा इथं जमा होत आहे. जे की आपण बघितल्याप्रमाणे पहिले आपण जे काही जिल्ह्यांची यादी बघितलेली आहे याचप्रमाणे 35,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना दुप्पट पीक विमा इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. आता या जिल्ह्यांमध्ये लगेच या बँकेमध्ये चेक करा तुम्ही पैसे आले का, कमेंट करून नक्की सांगा.